मागच्या काही महिन्यांपासून देशभरात E20 पेट्रोलवरून मोठा वाद सुरू आहे. पेट्रोल पंपावर E20 लिहिलेल्या पाट्या दिसू लागल्या आहेत. वाहन कंपन्यांनी नवीन इंजिन बाजारात आणायला सुरुवात केली आहे आणि सरकारनेही इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. पण या निर्णयामागे नेमके कारण काय आहे? हा निर्णय देशासाठी फायद्याचा आहे की त्यामागे काही वेगळं राजकारण आहे? या वादाला दोन वेगवेगळ्या आरोपांमुळे आणखी हवा मिळाली आहे. एका बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप झाले की इथेनॉल धोरणामुळे त्यांच्या मुलाच्या कंपनीला आणि साखर उद्योगांशी संबंधित काही व्यावसायिकांना मोठा फायदा होतो. या आरोपांवर गडकरी यांनी अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे आणि हे धोरण केवळ देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता या वादात आणखी एक नवा दावा समोर आला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला आहे की भारताची E20 पॉलिसी ही गडकरींच्या मुलासाठी किंवा केवळ साखर कारखान्यांच्या फायद्यासाठी नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासाकडे काढलेल्या मोर्चामध्येही त्यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडला. मग प्रश्न असा निर्माण होतो की भारताच्या इथेनॉल धोरणाचा अमेरिकेशी संबंध कसा जोडला जातोय? केजरीवाल नेमकं काय म्हणाले? सरकारचं यावर काय म्हणणं आहे आणि या संपूर्ण वादामागचं खरं गणित काय असू शकतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सर्वप्रथम समजून घेऊया की E20 म्हणजे नेमकं काय. E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% साधं पेट्रोल याचं मिश्रण. इथेनॉल हे ऊस, मका, धान्य आणि इतर शेती उत्पादनापासून तयार होणारं एक जैव इंधन आहे. सरकारचं म्हणणं आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवल्यास परदेशातून कच्च्या तेलाची आयात कमी होईल. यामुळे भारताचा परकीय चलनातील आयात खर्च वाढेल, गाड्यांचे प्रदूषण कमी होईल आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांनाही पिकांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळेल. याच कारणांमुळे केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणाचे लक्ष वेगाने पुढे नेले. सुरुवातीला 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे ठरले होते. मात्र नंतर हे लक्ष पुढे आणण्यात आले आणि देशात E20 इंधनाचा वापर अपेक्षेपेक्षा खूप लवकर चालू झाला. याच निर्णयावरून मुख्य वादाला सुरुवात झाली. विरोधकांचा पहिला आरोप असा होता की हे धोरण लागू करण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली? आजही अनेक जुनी वाहने पूर्णपणे E20 इंधनासाठी तयार नाहीत. जुन्या वाहनांच्या इंजिनवर याचा वाईट परिणाम होईल का? आणि यामुळे सामान्य वाहन मालकावर दुरुस्तीचा अतिरिक्त खर्चाचा भार पडेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर दुसरा आरोप असा झाला की या इथेनॉल धोरणामुळे काही मोजक्या उद्योगपतींचाच मोठा आर्थिक फायदा होत आहे. विशेषतः साखर उद्योग आणि इथेनॉल उत्पन्नाशी संबंधित कंपन्यांचा यामध्ये उल्लेख करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही आरोप झाले. मात्र गडकरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की इथेनॉल धोरण हे देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. भारताला परदेशातून आयात होणाऱ्या तेलावरील अवलंबित्व कमी करणं ही आजच्या काळाची गरज आहे, असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. आता या संपूर्ण वादात अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक नवा आणि गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते भारताची E20 पॉलिसी ही अमेरिकेच्या हितासाठी राबवली जात आहे. केजरीवाल यांचा दावा असा आहे की अमेरिकेसोबतच व्यापार संबंध आणि कृषी उत्पादनाच्या जागतिक बाजारपेठेतील हितसंबंध लक्षात घेऊन हे धोरण पुढे आणलं जात आहे. या धोरणामुळे काही आंतरराष्ट्रीय आर्थिक घटकांना मोठा फायदा होऊ शकतो, असा आरोपही त्यांनी केला. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. हे सर्व अरविंद केजरीवाल यांनी केलेले राजकीय आरोप आहेत. या आरोपाबाबत केंद्रीय सरकारने कोणतेही अधिकृत कबुली दिली नाही. तसंच या दाव्यांना सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत पुरावे सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. त्यामुळे या मुद्द्यांकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या नजरेतूनच पाहणं योग्य ठरेल. आता प्रश्न पडतो की भारताच्या इथेनॉल धोरणाचा अमेरिकेशी संबंध जोडला तरी कसा जातो? यामागे काही आर्थिक कारणं आहेत. अमेरिका हा जगातील सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादक देशांपैकी एक आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर मक्यापासून इथेनॉल तयार केलं जातं. तर ब्राझीलमध्ये ऊसापासून इथेनॉल तयार होतं. भारतातही ऊस आणि धान्यापासून इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. आज जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक देश जैव इंधनाचा वापर वाढवत आहेत. या जागतिक धोरणाचा भाग म्हणून भारतानेही इथेनॉल मिश्रणाचं धोरण स्वीकारलं. मात्र विरोधकांचा दावा आहे की या निर्णयामागे केवळ पर्यावरणाचं कारण नसून काही आंतरराष्ट्रीय
राजकीय आणि आर्थिक समीकरणंही असू शकतात. सरकारची बाजू मात्र यापेक्षा वेगळी आहे. केंद्रीय सरकारचं म्हणणं आहे की भारत दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं कच्चं तेल बाहेरच्या देशातून विकत घेतो. जर पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढलं तर आपला आयात खर्च खूप कमी होईल. आपल्या शेतकऱ्यांना पिकासाठी नवीन बाजारपेठ मिळेल, साखर उद्योगाला मदत होईल आणि पर्यावरणाचाही फायदा होईल. सरकारच्या मते ही पॉलिसी पूर्णपणे भारताच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षेचा विचार करूनच तयार करण्यात आली आहे. पण दुसरीकडे टीकाकार काही वेगळेच प्रश्न उपस्थित करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस आणि धान्याचा वापर वाढला तर भविष्यात अन्न सुरक्षेवर परिणाम होईल का? शेतीसाठी पाण्याचा वापर अवाजवी वाढेल का? याचा थेट फायदा सामान्य शेतकऱ्याला मिळेल की फक्त मोठ्या उद्योगदारांनाच होईल? या प्रश्नावर अजूनही चर्चा सुरूच आहे. तसंच वाहन क्षेत्रातही काही तांत्रिक शंका आहेत. जुन्या सर्व वाहनांसाठी E20 इंधन सुरक्षित आहे का? इंजिन खराब झाल्यास ग्राहकाचा खर्च वाढेल का? यावर तज्ज्ञ सतत माहिती देत आहेत. थोडक्यात सांगायचं तर E20 पॉलिसी हा केवळ पेट्रोलचा विषय नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेशी, शेतीशी, पर्यावरणाशी आणि राजकारणाशी जोडलेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एका बाजूला सरकार याला स्वावलंबनाचं पाऊल मानत आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मित्रांनो, या संपूर्ण E20 धोरणाबद्दल आणि राजकीय आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारताचा हा निर्णय योग्य आहे की यावर पुनर्विचार व्हायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.